विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। रोल अरे हाँ नाही भेटलं तर ठाणेला करून घ्या. अरे नाही भेटलं तर ठाणेला मागे वा प्लीज मागे वा कॅमेरा इकडे द्या मागे वा. गणेश चालू कर गणेश. हे चालू आहे सर मागे वा सर चालू करा. विनय सर रोल आहे. हो विनय सर रोल आहे. खरं तर सर चालू आहे खरं तर आज सकाळी जो रेल्वेचा झालेला जो अपघात आहे आणि हा अपघात आणि या संदर्भातली वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये 10 पेक्षा जास्त पेशंट्स जे आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहे. झालेली घटना अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे आणि ज्या सर्व रुग्ण जे तिथे आहेत त्यांच्याशी सगळ्यांची चर्चा केल्यानंतर असं लक्षात येत आहे की 2 रेल्वेच्या गाड्या ह्या अत्यंत जवळ आल्या आणि पुढच्या डब्यामधील काही मंडई पाठच्या डब्यामध्ये असणाऱ्या लोकांवरती ती खाली पडल्यानंतर पाठच्या डब्यावरच्या लोकांवरती आपटली. काही लोक रेल्वेच्या आत पडली त्यामुळे त्यांना कमी लागला आणि काही लोक रेल्वेच्या बाहेर पडली. सर्व प्रशासकीय अधिकारी आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर हे लक्षात आलं की आतापर्यंत 4 जण जे आहेत त्यांना हे दुर्दैवी असं त्यांना मृत्यू झालेला आहे. या ठिकाणून 2 जे रुग्ण होते की ज्यांना डोक्याला मार लागला होता त्यांना ज्युपिटरमध्ये हलवण्याच्या संदर्भातला निर्णय तिथल्या मेडिकल ऑफिसर्सनी घेतला. त्यामुळे तिथेही ज्युपिटरमध्ये त्यांच्यावरती तज्ज्ञ डॉक्टर्स आणि सगळी मंडळी ही उपचार करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. परंतु त्यांची परिस्थिती जी आहे ती अत्यंत बिकट आहे असं ज्युपिटरच्या असणाऱ्या डॉक्टरचं म्हणणं आहे. तिथे असणारे सर्व रुग्ण जे आहेत ते रुग्ण त्यांच्यावरती तातडीने इलाज सुरू झालेले आहेत. तज्ज्ञ डॉक्टर्सही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या देखरेखीखाली त्यांच्या सर्वांवरती इलाज हा सुरू झालेला आहे. त्यामुळे झालेली घटना आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता पिकअप ओव्हर्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी ही नोकरदार वर्गांची असते आणि एखादी जरी ट्रेन लेट झाली की दुसऱ्या असणाऱ्या ट्रेनवरती येणारा लोड आणि कामावरती जाण्याची असणारी घाई या सगळ्या गोष्टी आणि त्या व्यतिरिक्त जे बऱ्याच वेळेला लक्षात आलं आहे की कामावरती घेऊन जात असताना आपला स्वतःचा टिफिन किंवा कागदपत्र त्या सॅगमध्ये पाठीशी लावलेले असतात आणि मग त्यामुळे कदाचित थोडीशी या ॲक्सिडेंट होण्याची सर्वात जास्त जी भीती आहे ती त्यामुळे असते.
कशामुळे झालं किंवा काय कारण आहे हे नंतरच्या काळामध्ये नक्की लक्षात येईलच. परंतु थोडंसं यामध्ये आम्हीसुद्धा रेल्वेशी बोलणार आहोत, रेल्वेच्या हायर ऑथॉरिटीशी बोलून की हे दरवाजे जे आहेत ते जसे मेट्रोला रेल्वेजला जसे ऑटोमॅटिकली बंद होतात त्याच पद्धतीने जर येणाऱ्या काळामध्ये करता आले तर अशा ट्रेनमधून पडण्याच्या ज्या घटना आहेत किंवा दुर्घटना आहेत त्या कुठेतरी आळा बसू शकतो. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून रेल्वेने सुद्धा पाऊल उचललं पाहिजे. कारण एखाद्याचा अपघात होणं एका पूर्ण कुटुंबावरती फार मोठं संकट येत असतं. घरचा तरुण कमवता तरुण हा त्या कुटुंबातून जात असतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्याने बघणं हे गरजेचं आहे. नक्कीच या संदर्भामध्ये लवकरच उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व लोकप्रतिनिधी किंवा रेल्वे प्रवासी संघटना आम्ही सगळीजण त्यासाठी नक्कीच पाठपुरावा ज्याला म्हणतात तो पाठपुरावा नक्की करू. परंतु एकंदरीत झालेली दुर्घटना ही अत्यंत शोकनीय आहे असं मला वाटतं. सर, जेवढ्या झपाट्याने कळवा असेल, मुंब्रा असेल, दिवा असेल या शहरांचा जो लोकसंख्या वाढली आहे तेवढ्याच्या अनुषंगाने रेल्वेने यापूर्वी किंवा आतापर्यंत तेवढा विचार केला की तिथल्या सेवा वाढवल्या. खरं तर आपल्याला माहिती आहे की रेल्वे आणि रेल्वेचं प्रशासन वेगवेगळ्या पद्धतीने पिकअप ओव्हर्समध्ये रेल्वेच्या फेऱ्या वाढल्या पाहिजेत यासाठी नवीन लाईन्स टाकणं वगैरे या सगळ्या गोष्टींचे काम सुरू आहे. अंतिम टप्प्यामध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. परंतु त्यालाही अधिक गती मिळावी यासाठी फार जोरात प्रयत्न करणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण या अपघातांचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. मेट्रोचं जाळं सर्व ठिकाणी पर्यायी व्यवस्था म्हणून असावं असं नेहमीच केंद्र आणि राज्याच्या शासनाला वाटलं आणि म्हणून सर्व ठिकाणी तसं जाळं पसरवण्याचं कामही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि त्यालासुद्धा गती लवकर मिळाली पाहिजे की जेणेकरून थोडंसं ज्याला म्हणतात की गर्दी जी आहे ती रेल्वेवरती डिपेंडेंट असणारी जी मंडळी आहेत प्रवासासाठी ती थोडीशी मेट्रोसारख्या वेगवेगळ्या व्यवस्थेवरती थोडीशी दुभागली जातील असं मला वाटतं. दीवा लोकल स्टार्ट होना चाहिए. लगातार यहाँ पर दीवा और मुंब्रा के बीच में ऐसे एक्सीडेंट्स होते रहते हैं. दीवा लोकल स्टार्ट होना चाहिए क्योंकि दीवा से जो पसीने चढ़ जाते हैं उन लोगों को सबसे ज़्यादा तकलीफ हो जाती है. तो मुंब्रा वाले जो आते हैं तो उसकी वजह से आगे पुश करते हैं. तो दीवा लोकल क्यों स्टार्ट नहीं हो रही है सर? ये आप सभी को मालूम है कि पूरे के पूरे ठाणे डिस्ट्रिक्ट में एक अलग तरीके से रेलवे के लाइंस बढ़ाने का काम बहुत दिनों से शुरू है. उसके लिए फंड भी सैंक्शंस हुए हैं. काम बहुत गति से शुरू है. उसमें बहुत ज़्यादा गति आनी चाहिए जिस वजह से आज जो रेलवे की जो पिकअप ओवर्स होता है वो पिकअप ओवर्स के अंदर ये सब चीज़ें नौकरी पे जाने वाले जो लोग होते हैं उन सभी लोगों को ऐसी कठिनाइयाँ होती है. मुंब्रा हो, दीवा हो या पूरे ही रेलवे स्टेशंस के ऊपर एक भी ट्रेन अगर उसका टाइम टेबल अगर थोड़ा सा देर हो जाता है तो दूसरे ट्रेन के ऊपर उसका लोड बहुत ज़्यादा आता है. तो इसके लिए थोड़ा सा नियोजन की भी ज़रूरत है. मैं बीच में एक बार देवेंद्र जी ने पूरे मुंबई हो, पूरे महाराष्ट्र के सभी अलग अलग प्राइवेट कंपनीज़ हो इन सभी लोगों को एक आह्वान किया था कि आप देखते होंगे कि सुबह का जो टाइमिंग है पिकअप ओवर जिसे करते हैं ये 8 बजे से लेके 11 बजे तक का जो टाइमिंग है इसमें बहुत ज़्यादा
गर्दी होती है। तो ऐसा कुछ हमें नियोजन अगर हम कर सकते हैं कि कुछ कंपनियां अगर उनका टाइमिंग जो है वो टाइमिंग जो है उसको अलग कर दें, जैसे फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट जैसी होती है उस तरीके से जो ऑफिस आवर्स होते हैं ऑफिस आवर्स को थोड़ा सा अगर अलग तरीके से चेंज कर दें। कोरोना के वक्त भी आप लोगों ने देखा होगा कि वर्क फ्रॉम होम ये बहुत ज़्यादा किया गया था। आज भी बहुत सारी कंपनियां ऐसा करते भी हैं। तो ऐसा कुछ नियोजन फिलहाल कंपनियों ने अपने वर्कर्स के हित के लिए अगर कुछ ऐसा कर पाते हैं तो ये जो पिकअप आवर्स का जो मसला है वो थोड़ा सा हल हो सकता है। जल्दी ही रेलवे की जो अलग से लाइंस डालने का काम शुरू हो रहा है वो कंप्लीट जैसा होगा वैसे गाड़ियाँ भी बढ़ जाएगी और अच्छी तरह से जो नियोजन है और मेट्रो जो है एक पर्याय जो तैयार किया जा रहा है सरकार की तरफ से, केंद्र और राज्य की तरफ से, तो उसके वजह से भी प्रवासी जो है रेलवे के जो प्रवासी हैं उनमें थोड़ा सा डिस्ट्रीब्यूशन हो जाएगा, ऐसा भी हमें लगता है। ऑटोमेटिक डोर की सिफारिश करेंगे आप कह रहे हैं? मैंने यही कहा कि मेट्रो के जो डोर्स होते हैं जैसे ऑटोमेटिक होते हैं ऐसे डोर्स अगर इस पर लगे तो शायद थोड़ी सी जो अभी जो कठिनाइयाँ हैं एक्सीडेंट जो होते हैं उसको थोड़ा सा क्या बोलते हैं चाप लग जाएगा, ऐसा हमें लगता है। इसके लिए सिफारिश करेंगे रेलवे? इसके लिए ऑलरेडी हम लोगों ने सिफारिश बहुत बार की है, लेकिन इसे ऐसे घटना के बाद और जोर से मैं खुद वैष्णव जी को ऐसे पत्र लिखकर उनसे खुद बात करूँ। धन्यवाद। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।